तो माहूत हत्ती बाजूला घ्यायला तयार आहे. दादा म्हणाले, हे माहुता, तुझ्या राजाकडे हत्ती आहे आम्हाला माहिती आहे, बाजूला उभा कर, आम्ही निमंत्रणावरून आलो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहोत आम्ही. म्हणला, राजाचा हत्ती लाडका आहे, त्याला आम्ही आजूबाजूला नेत नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे वागतो. तुम्हाला आत प्रवेश करायचा तर जसा करायचा तसा करा. कन्हैया म्हणाले, दादा, या मथुरेतल्या लोकांना अशी गोडबोली भाषा नाही चालत. दादा म्हणले, कन्हैया, मी असं करतो, या हत्तीलाच मागे ओढतो, सगळ्या मित्रासकट तू पुढे जा, मग मी पाहतो काय. बलराम दादानी हत्तीचं शेपूट आपल्या हातात घेतलं, अष्टादश पदानी सहा खरखर 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 मागे ओढला. 18 पावलं. 18 नावाचा आकडा आमच्या व्यासांना फार आवडतो. पुराणांची संख्या 18, महायुद्धाचे दिवस 18. पावलं मागे ओढला. आता तो बलरामाचे 18 पावलं, 3 फुटाचा एक पाय होता म्हणे. बलरामदाराचा पाय किती होता? 3 फूट. असे 18 पावलं म्हणजे किती फूट? 18 त्रिक वा 18 लोकांचे 54 फूट मागे ओढला. खरखर खरखर एकदम सोडला, तो गुडघ्यावर पडला. तोपर्यंत कन्हैया पुढे गेला, बाकीचे मित्रही गेले, रस्ता मोकळा झाला आणि बलराम दादा पुढे यायला लागले. संतापाने लाल झालेला हत्ती मनामध्ये विचार करतो, कृष्ण समोर उभा आहे, सोंडेमध्ये पकडू, आपण मारून टाकूया. विळखा घातला. कन्हैयाला आनंद वाटला. विळखा घालायच्या आत कन्हैयाने दोन्ही दात आपल्या हातात पक्के धरले. उठ उठ म्हणलं की हत्ती उठला. पण झालं काय? दात कन्हैयाच्या हातात, हत्ती उभा. अहो, मला सांगा, बिना इंजेक्शन देऊन सुद्धा दात काढला तर 4 दिवस असं ठेवला. तो चहा घ्यायचा का? इथं एक इंजेक्शन नाही, औषध नाही, भूल नाही, का नाही. रक्तबंबाळ झालेला हत्ती चिडलेला आहे. कन्हैयाच्या मोठी विळखा घातला, उचललं वर. भगवंत म्हणले, मला उडी मारायचं काम ठेवलं. उंच गेल्यावर भगवंतानी सुटका करून घेतली. हस्तिदंत हातामध्ये होता, मस्तकावर मारल्या बरोबर गोपाल कृष्ण भगवान जमला. एवढा मोठा हत्ती रक्तबंबाळून खाली पडला. हस्तिदंत काढल्याबरोबर जी चिरकांडी निघाली, रक्ताचा महापूर वाहू लागला. महाराज, एका सेवकाने जाऊन कंसाला सांगितलं, महाराज, कशाला आणलं त्या 2 पोरांना? तिथे बरे होते ना मथुरे गोकुळा, इथे कशाला आणले? काय झालं? आपला कुवलयापीठ नावाचा हत्ती धुवून पिऊन वाळत टाकला. त्याच्या अंगात रक्त ठेवलं नाही, मांस ठेवलं नाही, हात ठेवलं नाही, का आणले? धुवून पिऊन. हा, कोणी? कृष्णाने. हा, हत्ती होय, ओरिजिनल. हा, त्याचं तुम्ही बाहेर जाऊन पालतो हत्ती द्यायला. हा, इथल्या इथं. कंसाला थरकाप सुटला महाराज. तोपर्यंत भगवंताच्या अंगावर रक्ताचे थेंब उडालेले. हस्तिदंत एक दादाच्या हातात दिला, एक आपल्या हातात दिला आणि आले फिरवत फिरवत. कंस महाराज सिंहासनावर बसलेले होते, घाबरले मनापासून. ए मुष्टिका, बोल त्याच्याशी, तिथं थांबव त्याला. घाबरलं नाही. इथपर्यंत आला आणि गळा दाबला तर काय करू? नारदाचं ऐकलं, अक्रूरजी म्हणले होते, पहा का काय होईल ते. भरले दिवस आपले. मुष्टिका, थांबव त्याला. मुष्टिक म्हणलं, महाराज या, आपलं स्वागत आहे. स्वागतम देवदेवेश मदभाग्यात्वम ह्या. आपलं स्वागत केलं. हे नगरवासी लोकांना, सर्व उपस्थित मंडळीचं महाराजांच्या निमंत्रणावरून आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपलं सहर्ष स्वागत करतो.
ज्या कार्यक्रमाची आपण अत्यंत उत्कटतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम आता लवकरच सुरुवात होणार आहे. आजचे विशेष अतिथी कोण? श्रीकृष्ण बलरामदादा आलेले आहे. तेव्हा श्रीकृष्णाने माझ्याशी आणि बलरामदादांनी चानूराशी मुष्टियुद्ध करावं, आपलं कला प्रावीण्य दाखवावं आणि महाराजांच्या सत्काराला पात्र व्हावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. महाराज 815 भागवत झाली पण या प्रसंगाला कोणी टाळ्या वाजवत नाही. खरं म्हणजे माझे 2 शब्द मी थांबवतो म्हटलं टाळ्या वाजवायला पाहिजे. आवडं कोणा अहो त्यात तुमचा काही दोष नाही. काही भाषण करण्याचं नशीबच असं असतं. त्यांना माहिती आहे आपण 2 तास भाषण केलं तरी एकदाही टाळी वाजवणार नाही. ते लोक ट्रकमध्ये माणसं घालून आणतात 100 रुपये रोज. मी काही बोलो टाळ्या वाजवा. त्या पंक्तीतला हा मुष्टिक होता. दादानी कृष्णाला ढकलले, कृष्णा वेळ गमवू नको, 3 वाजून गेले. अरे 3:30 वाजले. ओढ त्याला बाहेर. भगवान गोपाळ कृष्ण आले रणांगणामध्ये. त्याच्यामध्ये मुष्टिक उतरलाय. एका आखाड्यामध्ये बलरामदादा उतरले. त्याच्यासमोर चालू उभं राहिलाय आणि डोळ्याची पापणी लावते न लावते तो भगवंतानी अशी काही किमया केली. मुष्टिकाने भगवंताच्या पायाला धरून उचलण्याचा प्रयत्न केला. आपल्या छातीखाली त्याला दाबण्याचा प्रयत्न केला. भगवंताने एक छोटीशी उडी मारली. मारल्याबरोबर छातीमध्ये जो धक्का बसला तो मुष्टिक वर जाऊन खाली पडला. त्या संधीचा फायदा घेत भगवंताने त्याच्या छातीवर जाऊन बसलेले आहेत. त्याचं मस्तक आपल्या हातात घेतलं आणि नारळ फोडावं अशा पद्धतीनं मुष्टिकाचं मस्तक तोडून टाकलं. गोपाल कृष्ण बलरामदादांनी चालून मारून टाकला. पुन्हा कंसाने टाळी वाजवली. या एकीकडून शल आला, एकीकडून तो शल आला. कृष्ण उभा आहे, बलरामदादा उभा आहे. बलरामदादा आणि कृष्ण तेच आहे आणि मल्ल बदलतात. एवढा अन्याय आहे. पण भगवंतानी खेळता खेळता शलाला आणि बलरामदादाने तो शलाला संपवून टाकलं. हे पाहिलं. इकडचे पळून गेले, तिकडचे पळून गेले. म्हणून पळता येऊ नये म्हणून आम्ही कड्या कुलप लावतो. पण कुलप लावले नाही. कोणी काही इकडून पळाले, काही तिकडून पळाले. कोण आहे माझ्या मागे? त्या दैत्याचं नाव होतं कूट. नावच कूट होतं. कंस म्हणला उठ, तो आला नीट आणि बलरामदादांनी मारली दोन्ही हाताची मूठ. गोपाळ कृष्ण भगवान की जय. चानूर गेला, शल गेला, तोषल गेला, कूट गेला. आता दादा म्हणाले कन्हैया काही पाहू नको, ओढ त्याला खाली. असेल आपला मामा, कधी आला का आपल्या कामा? ओढ खाली. 6 पायऱ्या होत्या. 6 धाड उडी मारली भगवंतानी. कंसाचा गळा घातला. ये खाली. ओढला खाली. कंस पराक्रमी होता बरं का, पण एकदा मनोबल संपलं ना मग सगळं संपलं. बाहेर समरांगणामध्ये उचलल्यावर दोन्ही हाताचे मुठा करकर 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 आवळली आमच्या भगवान गोपाळ कृष्णाने. ढाल गळून पडली, तलवार गळून पडली. लटलट लटलट कापू लागला. मारला धक्का, पाडला खाली. मारली पुढे त्याच्या छातीवर बसले आणि कंसाचं मस्तक हातात घेतलं.